अशी बातमी लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी यावर्षी मे महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पेरणी केली खरी, मात्र पेरणी केल्यानंतर शेतीमध्ये पीक उगवलंच नाही। पेरणी केल्यापासून एकदाही पाऊस पडलेला नाहीये, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट ओढावलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी मात्र आता शेतीची अवस्था पहा। शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र जे पीक आहे ते उगवलंच नाही। मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती या ठिकाणी केली जाते। यावर्षी सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दुसरे पिकं पेरले। असं असलं तरी यावर्षी देखील जे आहे ते उघडी पावसाची पाहायला मिळाली आणि त्यानंतर देखील आता या ठिकाणी पिकच उगवले नाहीत। काय शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती आहे जाणून घेऊया। लातूरचे शेतकरी माझ्या सोबत आहेत। किती एकर शेती आहे, पेरणी केली, आता उगवलेलं दिसत नाही, काय झालं? माझी 9 एकर शेती आहे आणि मी 12 जून रोजी पेरणी केली होती। खरं तर आमच्या ह्याच्याप्रमाणे ते 5व्या-6व्या दिवशी दिसायला पाहिजे, 4थ्या दिवशी सोयाबीन उगवून वर यायला पाहिजे, पण सोयाबीन काही आज 8-9 दिवस झालं सोयाबीन काही वर आलेलं नाही। मे महिन्यातला पाऊस होता, जून महिन्यातला पाऊस होता, पावसाची ओढ होती म्हणून आम्ही उघडी साधून ते पेरणी केली, पण उगवून आलंच नाही। आज आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आहे साहेब। तुम्हाला सांगतो, हे पेरतानाच आम्ही उसनवारी व्याजानं पैसे काढून पेरणी केली, मग आता जर दुबार पेरणीचं संकट झालं तर आता पेरायचं कसं हा मोठा प्रश्न आहे। आम्हाला रात झोपी येणार गेल्या तर साहेब काय करायचं आता? शासन आता तरी आमच्याकडे लक्ष देणार आहे का? आमच्याकडे आधीच कर्जाचा बोजा भरपूर आहे, आमच्याकडे बँक आहे, प्रायव्हेट आहे, असं खूप शेतकऱ्याला कर्ज झाले, कारण सोयाबीनला भावच नाही। गेल्या वर्षी सोयाबीन पिकवलं, त्याला भाव नाही, माती मोल बाजारानं 4,000 3900 सोयाबीन विकला आम्ही, पण त्याचा पैसाच होईना। गेल्या वर्षीचे पैसे फिटणार, या वर्षीचे आता अजून उसनवारी व्याजानं करून पेरणी केलेली आहे। आता दुसऱ्या बारीला देणारे तर कोण पैसे? बरं दिलं तर अजून मातीत घालून त्याचं काय मिळणार आहे? असे व्याजाचे काढून पैसे आम्ही मातीत घालायला, पण आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय। आणि ह्याच्यापेक्षाही अजून दुःखद बातमी अशी आहे की गेल्या वर्षीचा विमा बी नाही आम्हाला शेतकऱ्याला। लातूरच्या शेतकऱ्यांवरती ओढवलेला आहे। दुबार पेरणी कशी करावी असा प्रश्न त्यांच्या समोर आहे। पहिली जी पेरणी केली होती ती वायाला गेल्याची परिस्थिती या शेतीमध्ये पाहायला मिळते। त्यामुळं लातूरच्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। पाऊस नाही, त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत लातूरचे शेतकरी आहेत। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।